नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा राज्यशास्त्रावर आपण चर्चा करतोय. राज्यशास्त्राचा नेमका पेपर कसा असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण समजून घेऊयात. एकूण 80 मार्काचा आपला पेपर असणार आहे आणि त्याचं स्वरूप आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेऊयात. पण जर तुम्हाला राज्यशास्त्राच्या आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील सरावासाठी, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. पहिला जो प्रश्न आहे राज्यशास्त्राचा, पहिल्यामध्ये एकूण तुमच्याकडे 5 उपप्रश्न असतात. अ, ब, क, ड, ई. तर हे 5 उपप्रश्न सगळे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि एकूण 20 मार्काचा हा प्रश्न आहे. त्याच्यातला अ जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कंसातील योग्य पर्याय लिहून विधान पूर्ण करायचं आहे. म्हणजे कंसामध्ये जे काही पर्याय दिले जातील, त्याच्यापैकी जो योग्य पर्याय आहे तो लिहायचा आहे. पण विधान तुम्हाला संपूर्ण लिहायचं आहे आणि जे तुमचं उत्तर आहे, त्या उत्तराच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. ब जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. 3 जोड्या दिल्या जातील. त्या तिघांपैकी एक जोडी चुकीची असेल. ओके. आणि ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखून या ठिकाणी लिहायची आहे. पण ती दुरुस्त करून लिहायची आहे. ह्याला 3 मार्क आहेत. प्रश्न पहिल्यातला क जो आहे त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. म्हणजे एक प्रश्न दिला जाईल आणि तुम्हाला तिथं 4 ऑप्शन दिले जातील. त्याच्यातलं एक योग्य पर्याय जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचं आहे. इथे 4 मार्क. आणि पहिल्यातला ड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या अवतीभोवती असलेले वातावरण, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण पर्यावरण म्हणतो. त्याचबरोबर लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग, याला आपण काय म्हणतो, सुशासन म्हणतो. किंवा प्रशासनात माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती, म्हणजे प्रशासनामध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान जे काही क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये झालेली क्रांती आहे, तिला आपण काय म्हणतो, ई प्रशासन म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला काही विधानं दिली जातील आणि त्यांच्याशी निगडीत समर्पक अशा संकल्पना तुम्हाला इथं स्पष्ट लिहायला लागतील. फक्त एका शब्दामध्ये त्या संकल्पना लिहायच्यात. 4 मार्क इथं आपल्याला मिळतात. आणि पहिल्यातला जो ई आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न आहेत. म्हणजे गटात न बसणारा शब्द, असे 4 प्रश्न तुम्हाला दिले जातील. 4 पैकी 4 सोडवायचे आहेत आणि इथे तुम्हाला 4 मार्क आहे. उदाहरणार्थ प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिले जातील आणि त्या 4 पैकी तुम्हाला एक जो आहे चुकीचा शब्द ओळखायचा. जसं की आपल्याकडे असेल बांगलादेश, भूतान, श्रीलंका, पोलंड. तर याच्यामध्ये वेगळा शब्द कुठला, तर पोलंड. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये येतात. बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका हे तीनही देश भारतीय उपखंडामध्ये येतात. परंतु पोलंड हा युरोपमध्ये येतो. त्याच्यामुळं पोलंड हा जो शब्द आहे त्याला आपण वेगळा घटक जो आहे तो असं आपण म्हणू शकतो. पुढचा मुद्दा बघा. किंवा या ठिकाणी एक एक आणखी एक उदाहरण आपण बघूयात गटात न बसणाऱ्या शब्दाचं. जसं की पारदर्शकता, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व, त्याचबरोबर प्रतिसादात्मक. तर याच्यामध्ये भ्रष्टाचार हा शब्द वेगळा आहे. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला जो आहे तो साधारणतः आपल्याला 20 मार्काचा आहे. असे 5 उपप्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतात. यानंतर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये सुद्धा अ आणि ब असे 2 उपप्रश्न आहेत. त्याच्यातला अ जो आहे यामध्ये तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. एकच दिलं जातील. एकच संकल्पना चित्र दिलं जाईल. त्याच्यामध्ये 4 आपल्याला शब्द ॲड करायला सांगितले जातील. असा हा 4 मार्काचा प्रश्न आहे. साधारणतः हा प्रकरण 1 वर आधारित असलेला हा प्रश्न असू शकतो. ओके. पुढचा जो दुसऱ्यातला ब जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि ते निरीक्षण करून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. एकूण 6 मार्काचा प्रश्न आहे आणि इथं प्रश्नातच उत्तर असतंय तुमचं. त्याच्यामुळे इथं प्रत्येक विद्यार्थ्याला 6 पैकी 6 मार्क मिळालेच पाहिजे. प्रश्नपत्रिका जर तुम्ही जुन्या 2-3 सोडवल्या, तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3रा जो आहे, त्या 3ऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला चूक की बरोबर विधानं जी आहेत ती सकारण लिहायची आहेत. म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. विधानं दिली जातील, ते विधान चूक आहे की बरोबर आहे, त्याचं कारण लिहायचं आहे. कारण सुद्धा लिहायचं आहे बघ, की बाबा चूक असेल तर का चूक आहे, बरोबर असेल तर का बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की एक असं आलं समजा उद्या विधान तुमच्याकडं, की ग्राहकांच्या हिताचे संरक्षण ग्राहक न्यायालय करते. ओके. तर हे विधान बरोबर आहे. तर का बरोबर आहे? कारण ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपल्याला 7 प्रश्न इथे दिले जातील आणि 7 पैकी 5 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. एकूण 10 मार्काचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये विधानांचा सहसंबंध तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. एकूण 5 प्रश्न दिले जातील. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 9 मार्काचा हा प्रश्न आहे. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. 5वा प्रश्न.
5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील विषयावर तुमचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. 5 प्रश्न दिले जातील. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क आहे. त्यामुळे इथे 4 मुद्दे तरी तुमचे निदान आले पाहिजेत. इथं कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, की बाबा हिंदी महासागरात भारताची भूमिका किंवा भारतातील प्रशासकीय सुधारणांबाबत तुमचे मत काय? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाची गरज यावर तुमचं मत लिहा. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 4 मार्काला 1 प्रश्न आहे. 3 सोडवायचे आहेत म्हणजे 12 मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात. आणि यानंतर 6वा जो प्रश्न आहे, 6वा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला एकूण साधारणतः 4 प्रश्न दिले जातील आणि 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 10 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला इथं 5 मार्क मिळतील. म्हणजे इथं प्रश्नाचं उत्तर लिहिताना साधारणतः 5 मुद्दे आले पाहिजेत. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं 150 ते 200 शब्दामध्ये लिहायची आहेत. 2 प्रश्न इथे तुम्हाला दिले जातील आणि त्या 2 पैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा आहे आणि एकूण 10 मार्काचा हा प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नात साधारणतः 10 मुद्दे तुमचे आले पाहिजेत किंवा मोठे-मोठे जर का मुद्दे दिले असतील तर 5 मुद्दे तरी आले पाहिजेत. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका असणार आहे. अशा प्रकारे आपलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे, जे आपण आता समजून घेतलेलं आहे राज्यशास्त्राचं. तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण राज्यशास्त्राच्या या प्रत्येक प्रश्नावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू. महत्त्वाचे प्रश्न असतील त्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि ही प्रश्नपत्रिका आणि या प्रकारच्या जर तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका हव्या असतील विषयांच्या सरावासाठी, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.